गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण क्लास 9चा एक थिअरम आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेन्युअस राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन ऑन द हायपोटेन्युअस इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ हायपोटेन्युअस. हा थिअरम बघून झालो. थिअरम थोडासा मोठा आहे. ज्यांना जास्त अभ्यास करायचा त्यांनी पाहावा, नाही तर फक्त प्रॉपर्टी जरी समजली तरी भरपूर झालं. ज्यांना कमी अभ्यास करायचा त्यांनी पाहण्याची आवश्यकता नाही. ए बी सी काय सांगतो हा थेरम? इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ मीडियन. मीडियन कशाला म्हणायचं आहे? डी इज मिड पॉईंट ऑफ ए सी. डी इज मिड पॉईंट ऑफ ए सी. देअरफॉर बी डी इज मीडियन. द लेंथ ऑफ मीडियन बी डी इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ हायपोटेन्युअस. काय प्रूव्ह करायचं आहे? बी डी ही हायपोटेन्युअसच्या हाफ आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. गिवन इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री अँड बी डी इज मीडियन. टू प्रूव्ह BD is equal to 1/2 AC. Construction. Extend BD to point M such that BD is equal to DM. हिला वाढवायचं आहे कुठपर्यंत? ही आणि ही, हे जे दोन पॉईंट आहेत हे सारखे असले पाहिजे. हा कोणता पॉईंट घेतला? एम. कोणता पॉईंट आहे हा? एम. नंतर जॉईन सी एम. हे सी एम जोडून देतो. आयडेंटिकल मार्किंग. इथे दोन मार्किंग हे सारख्या खूण आहेत म्हणून ही आणि ही सारखी आहे मीडियन असल्यामुळे, आणि कन्स्ट्रक्शनमध्ये ही आणि ही सारखी आहे. प्रूफ. इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल ए डी बी अँड सी डी एम. मी याचं नाव ए डी एम असं म्हटल्याच्या नंतर याचं नाव सी डी एमच का बरं म्हटलं? बिकॉज ए करस्पॉन्ड्स टू सी. फार महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. एची करस्पॉन्डन्सी कोणासोबत आहे? ए. इथे दोन लाईन्स आहेत, इथे दोन लाईन्स आहेत, म्हणून ए करस्पॉन्ड्स टू सी. म्हणून मी दुसऱ्या ट्रायंगलचं नाव लिहिताना सी पासून सुरुवात केली. सेगमेंट ए डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट रिकामी जागा. अँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल रिकामी जागा. सेगमेंट बी डी कॉन्ग्रुएंट टू रिकामी जागा. आपल्याला 3 रिकामी जागा भरायच्या आहेत. काय? सेगमेंट ए डी. नाउ सी द कॉन्ग्रुएंट मार्किंग. कॉन्ग्रुएंट टू सी डी. कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. रिझन गिवन. नंतर अँगल, याला थोडंसं रंगीत त्याच्यात देऊ. अँगल ए डी बी. ए डी बी कॉन्ग्रुएंट टू कोणता? सी डी एम. ऑपोजिट अँगल्स. नंतर बी डी कॉन्ग्रुएंट टू एम डी. रिझन कंस्ट्रक्शन. मग बाय साइड अँगल साइड बाय SAS टेस्ट ट्रायंगल ए डी बी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी डी एम. ए डी बी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल सी डी एम. मग आता वेन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देअर रिमेनिंग पार्ट्स
आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. देअरफॉर महत्त्वाचं आहे सेगमेंट AB congruent to CM. Equation 1, corresponding side of congruent triangles. When two triangles are congruent, their remaining parts are also congruent. Also angle DAB congruent to DAB. इथे दोन रेषा आहेत, इथे दोन रेषा आहेत, म्हणून हा याच्या सोबत कॉन्ग्रुएंट असेल. DCM corresponding angle of congruent triangle. corresponding angle of congruent triangle. जर का आपण हे दोन एंगल्स पाहिले, काय आलं आपलं, हा आणि हा एंगल्स कॉन्ग्रुएंट आला. इथे काळजीपूर्वक पाहायचं आहे हे दोन एंगल्स कोणते आहेत. व्हॉट इज दिस, हा आणि हा, दीज आर द अल्टरनेट अँगल. कोणते अँगल्स आहे ते, alternate angles. But these are alternate angles. Therefore, by alternate angle test for parallel lines, if alternate angles are congruent, then two lines are parallel. मग AB parallel to CD, AB parallel to CD. Now AB parallel to CD and BC is their transversal, and BC is their transversal. ठीक आहे. मग आता काय येईल, इथे जर का तुम्ही पाहिलं ही आणि ही लाईन्स पॅरलल, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल. हे असं जर का तयार होत असेल तर दीज आर द इंटेरियर अँगल्स. कोणत्या अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स. वेन टू लाईन्स आर पॅरलल देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफॉर ABC प्लस मेजर ऑफ अँगल MCB is equal to 180 degree. Reason, interior angles. ABC, what is the measure of ABC? 90 degree. Substitute 90 degree. MCB is equal to 180. हा इथे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस. 180 मधून 180 गेला 90 डिग्री. Therefore MCB is equal to 90 degree. Equation 2. Now in triangle, आता मला दोन पर्टिक्युलर ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे. ABC and triangle MCB. पहा मला काय दाखवायचं आहे, BD, ही जी BD आहे, दिस सेगमेंट BD, इट इज द हाफ ऑफ AC. मग मी ABC, प्लीज कॉन्सन्ट्रेट, ABC सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, रिकामी जागा, फ्रॉम 1 कडे जर का पाहिलं आपण मिळवून ठेवला आधी. AB कोणासोबत कॉन्ग्रुएंट आहे, CM सोबत फ्रॉम 1. नंतर अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू ABC, हा 90 डिग्री आहे, हा अँगल. तसाच आपण जस्ट दाखवला MCB इज ऑल्सो 90 डिग्री. कॉन्ग्रुएंट टू MCB कंसामध्ये लिहितो बोथ आर 90 डिग्री. नंतर इथे जर का मी आकृती काढली तर हा झाला, आता ही राहिली. हिचं नाव काय आहे, BC. सेगमेंट BC कॉन्ग्रुएंट. आता मी तिकून येतो, हे बाजूला ठेवून देऊ आपण. ही साईड झाली, हा अँगल झाला, ही साईड. ठीक आहे. मग हिचं नाव काय आहे, CB. मी CBला BCच म्हणतो.
इथे लिहितो कॉमन साइड बाय, व्हॉट इज द नेम ऑफ टेस्ट? साइड अँगल साइड बाय SAS टेस्ट triangle ABC congruent to triangle MCB, congruent to triangle MCB. एक छोटासा पार्ट राहिला. देन आता ABC, therefore AC is equal to BD. Corresponding side of congruent triangle. Therefore AC is equal to BD multiplied by half. Multiplied by 1/2. Therefore half AC is equal to half BD. Half AC. AC च्या हाफ जसाच्या तसा is equal to half of BD. Now see the construction. Half of BD, BD च्या हाफ, तर या ठिकाणी हा पार्ट आणि हा पार्ट सारखा आहे. मग BD च्या इथे सॉरी AC इज इक्वल टू काय पाहिजे? BM पाहिजे. काय पाहिजे इथे? BM. ही AC कॉन्ग्रुएंट टू BM. मग इथेही दुरुस्त करावं लागेल. मग हाफ AC BM च्या हाफ म्हणजे BD. काय दाखवायचं होतं पहा एकदा. सी हियर. देअरफॉर BD इज इक्वल टू 1/2 AC. देअरफॉर BD इज इक्वल टू 1/2 AC. कॉन्सन्ट्रेट हियर. काय काय केलं पहिल्यापासून बघू एकदा. काय कन्स्ट्रक्शन आहे? बराचसा मोठा पार्ट आहे. मीडियन इज हाफ ऑफ हायपोटेनियस हे आपल्याला दाखवायचं राईट अँगल ट्रायंगलमध्ये. मग या ठिकाणी आपण काय केलं? सुरुवातीला गिवन झालं 90 डिग्रीचा अँगल BD मीडियन आणि BD इज इक्वल टू हाफ ऑफ AC. काय कन्स्ट्रक्शन केलं? BD एक्सटेंड केली, वाढवली कुठपर्यंत? M पर्यंत. सो दॅट BD इज इक्वल टू DM. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले बाय SAS टेस्ट. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणून ही साईड आणि ही साईड कॉन्ग्रुएंट. इथे इक्वेशन 1. नंतर हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल्स, देअरफॉर these two lines are parallel. Why? Because alternate angles are congruent. मग when two lines are parallel, interior angles are supplementary. मग हा 90 डिग्री झाला, आपण इंटेरियर अँगल बघितलं. हा 90 डिग्री झाला तर हा पण 90 डिग्री आला. त्याच्यानंतर आपण ABC आणि MCB हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. कोणत्या टेस्टने? बाय AB कॉन्ग्रुएंट टू, इथे लिहायचं राहिलं आपल्याला फ्रॉम 1 इथे CM, बाय SAS टेस्ट. बाय SAS टेस्ट दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट. देअरफॉर AC इज इक्वल टू BM. AC इज इक्वल टू BM मल्टिप्लाइड बाय हाफ. AC च्या हाफ काहीच नाही करत मी सध्या. आणि BD च्या BM च्या हाफ म्हणजे BD. वी गेट. याची जी किंमत आहे इथे करून टाका वाटलंस. बट 1/2 BM इज इक्वल टू BD इथे लिहायचं आहे बाय construction. Thank you friends.